करायचं सुरू. बघा मागच्या टॉपिक मध्ये आपण जर्नलचा पहिला प्रॉब्लेम सोडून घेतला. तो सोडवल्यानंतर आपल्याला टॅलीमध्ये तो प्रॉब्लेम टाकायचा, पण टॅलीमध्ये टाकण्यासाठी जे प्रिपरेशन लागतं, काय कंपनी तयार करणं, त्याच्या आय एंट्रीसाठी लागणारे अकाउंट्स तयार करणं, हे सगळं आपण काय केलं, तयार करून घेतलं मागच्या प्रॉब्लेम मध्ये. आज आपण बघणार आहे त्या प्रॉब्लेम नंबर 1 ची व्हाउचर एंट्री. काय बघणार आहे? व्हाउचर एंट्री. चला जाऊ आपण आपल्या व्हाउचर एंट्री कडे. बघा, तर आपल्या ह्या एंट्रीज या प्रॉब्लेम मध्ये झालेल्या होत्या, त्याचं ग्रुप सिलेक्शन पण आपण केलेलं आहे का नाही बघा बरं. बघून घेऊ आपण. बघा, सगळ्यांनी वर्कबुक मध्ये पण हे ग्रुप सिलेक्शन लिहिलेलं असेल. याचे अकाउंट्स पण आपले टॅलीमध्ये तयार करून झालेले आहेत आपले, बघा आहे ना. या सगळ्या एंट्रीज आपण ऑलरेडी या एंट्रीसाठी लागणारे जे काही अकाउंट्स आहेत ते आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला शिकायचे व्हाउचर एंट्री टॅलीमध्ये. जाऊ, त्याच्यासाठी मला टॅली ओपन करावं लागेल. बघा, मी टॅलीच्या आयकॉनला डबल क्लिक करतो. तसे डबल क्लिक केलं, माझी टॅली इथं ओपनिंग सुरू झालेली आहे. टॅली ओपन होते, झाली ओपन. कोणती कंपनी ओपन झाली बरं? जिंदाल स्वा कंपनी. आपल्याला कोणत्या कंपनीत एंट्री करायची आहे? ओम प्रकाश गुप्ता. मग मला ही कंपनी बंद करावी लागेल पहिले. कशी करायची बरं बंद? कंपनी ऑप्शनला जायचं, तिथं शट कंपनी पर्याय निवडायचा आहे ना. ती कंपनी सिलेक्ट करायची जी बंद करायची ती, आणि यस म्हणायचं. झाली बंद. आता या ठिकाणी आपली कंपनी आपण तयार केलेली आहे या कॉम्प्युटरवर, त्यामुळे इथं दिसते बघा ओमप्रकाश. आता नव्याने तयार करायचं नाही, क्रिएट ऑप्शन नाही वापरायचं. आता फक्त तिला सिलेक्ट करायचं, एंटर द्यायचं. झाली माझी ओमप्रकाश गुप्ता या नावाची कंपनी. तिचं फायनान्शियल इयर बरोबर आलं का बघून घ्या. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही एंट्री, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या कंपनी ओपन करता तिचे सगळे डिटेल बरोबर आले का नाही. तिची करंट डेट 1 एप्रिल, अजून एकही एंट्री झालेली नाहीये, नो व्हाउचर एंटर आहे ना. पहिले आपण त्यात अकाउंट आहे का नाही ते बघून घेऊ, सगळ्यात महत्वाचं. बघा, चार्ट ऑफ अकाउंट मध्ये मी जातो, लेजर अकाउंट ऑप्शनला मी निवडतो. इथून लेजर वाईज व्ह्यू बघतो, आहे सगळे 14 चे 14 अकाउंट, 2 टॅलीचे आणि 12 आपले. ओके, चल पडू बाहेर आपण. आता या या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, या ठिकाणी जे काही सनरी डेटर क्रेडिटर आहे, हा नक्की डेटर आहे का क्रेडिटर आहे हे तुम्हाला इथं लगेच नाही समजणार, लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस एंट्री कराल, बॅलन्स बघाल, हेच तुम्हाला समजेल. तुम्ही बाहेर पडतो, बाहेर एस्केप की प्रेस करतो, पुन्हा एकदा एस्केप की प्रेस करतो, आलो. आता आपल्याला व्हाउचर एंट्री करायची आणि त्याच्यामध्ये पहिलं ट्रान्झॅक्शन आपल्याला टाकायचं. त्याच्यासाठी माझ्याकडे पर्याय व्हाउचर, बघा आहे का. आपण क्रिएट बघितलं, अल्टर बघितलं, चार्ट ऑफ अकाउंट बघितलं, आता काय बघायचं आपल्याला? व्हाउचर. व्हाउचरला मी क्लिक केलं. बघा, व्हाउचर एंट्रीचा स्क्रीन तुमच्या समोर आलेला आहे, लक्षात घ्या. आलाय का? इथं सुरुवातीला आपल्याला इथं पेमेंट असा ऑप्शन दिसतो. काय ऑप्शन दिसतो? पेमेंट. आपल्याला पेमेंट करायचंय का? नाही, बरोबर. आपल्याला पेमेंट करायचं नाहीये. आपल्याला जर्नल एंट्रीज करायची आहे, त्याच्यासाठी इथं माझ्याकडे पर्याय बघा, जर्नल साठी. बघा, त्या अगोदर आपण डेट बघू. माझी ट्रान्झॅक्शनची डेट आणि ही डेट बरोबर आहे का? आहे बघा, आहे ना. मग मला डेट बदलायची गरज नाही. ओके, आता मला क्लिक करायचं कुठं? या जर्नल व्हाउचर मध्ये. कुठं करायचं? जर्नल व्हाउचर. मग मी या जर्नल व्हाउचर ऑप्शनला क्लिक करतो. जसे क्लिक केलं, माझ्याकडे या ठिकाणी पेमेंटच्या जागेवर जर्नल असं नाव आहे. सुरुवातीला आपण एकच व्हाउचर शिकणार आहे, जर्नल व्हाउचर. सर्व एंट्री जर्नल व्हाउचर मधूनच पास करणार आहे. ओके, जसे आलो जर्नल मध्ये, डेट आपण चेक करून घेतली, 1 एप्रिल होतीच. आता तो आपल्याला विचारतो बाय. बाय मीन्स डेबिट. डेबिट कोणाला आहे? कोणाला डेबिट आहे बरं? कॅश. इकडे लगेच लिस्ट दिसते आपल्याला,
अकाउंटची, आपण तयार केलेल्या अकाउंटची दिसते का? बघा बरं त्याच्यात कॅश आहे का नाही, आहे ना? नाही, दिसतच नाही. जर्नल व्हाउचर मध्ये कॅश अकाउंट डायरेक्ट दिसत नाही. त्याला आपल्याला शो मोर या पर्यायावर क्लिक करावं लागतं. शो मोर ते हाईड असतं. त्याला मी क्लिक केलं, आता दिसायला लागलं आहे का? आलं ना? मी ते कॅश अकाउंट निवडतो. व्हाउचर एंट्री मध्ये टायपिंग काहीच नाही, फक्त अमाऊंटचं टायपिंग राहणार आहे. अकाउंटच्या नावाचं टायपिंग इथे येणार नाही, अकाउंट ऑलरेडी अगोदर तयार करून ठेवणार. इथं अमाऊंट टाका, डेबिट अमाऊंट किती इथं दिली आपल्याला 1,00,000, मग ती 1,00,000 इथे एंटर करा. बघा मी टाईप करतो 1,00,000, एंटर. मग तो काय विचारतो? टू. टू मीन्स काय? क्रेडिट. एंटर द्या. पुढच्या कॉलम मध्ये आलो, टूच्या पुढच्या तिथं लगेच अकाउंटची यादी आली मला इकडं साईडला, लिस्ट ऑफ लेजर अकाउंट. त्यातून मला क्रेडिट साईडचा अकाउंट इथं कॅपिटल, मग मला कॅपिटल अकाउंट निवडायचं. बघा इथे कॅपिटल, त्याची अमाऊंट त्याची त्यांनी घेऊन टाकली, डेबिटचीच अमाऊंट क्रेडिटला. एंटर द्या. जसं एंटर दिलं खाली गेला नॅरेशन कडे. कुठे गेला तो? नॅरेशन. मग आपण नॅरेशन दिलं, बिंग कॅपिटल रिसिव्ड. ते नॅरेशन इथं मग आपण टाईप करून देऊ, बिंग कॅपिटल रिसिव्ड, आहे का? चाल, एंटर की प्रेस करा. मग तो फायनली आपल्याला विचारतो एंट्री ऍक्सेप्ट करायची का? येस म्हणा. झाली माझी एंट्री ऍक्सेप्ट झाली. समजली एंट्री कशी करायची? मग चला जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे 2 एप्रिल. कोणती आहे? 2 एप्रिल. ती कोणत्या वाउचर मध्ये करायची आपल्याला? जर्नल. जर्नल ऑलरेडी सिलेक्ट आहे, प्रत्येक वेळेस सिलेक्ट करण्याची गरज नाही. जर नसेल इथं जर्नल नाव तर तुम्ही या F7 ला F7 दाबा किंवा इथं क्लिक करा. ओके. आता सगळ्यात महत्वाचं बघायचं डेट. पहिली पहिली जी एंट्री झाली ती 1 एप्रिलला झाली. डेट काय? 1 एप्रिल. आपली दुसरी एंट्री जी आहे 2 एप्रिल आहे. तिची तारीख किती आहे? मग मला डेट बदलावं लागेल. डेट बदलण्यासाठी राईट साईडला इथे डेट F2 किंवा डेट ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. बरोबर क्लिक केल्यानंतर इथं 2 तारीख आली बघा. टॅली काय करतो? त्याची जी करंट डेट असते तिच्यापेक्षा 1 वाढवतो. तुम्ही जसं F2 दाबतो तसं. त्याला पण समजतं F2 दाबला म्हणजे पुढची डेट घ्यायची असेल, बरोबर का नाही? मग त्याने 1 पुढे. समजा तुमची 2 तारखेला एंट्री नाही, डायरेक्ट 3 तारखेला, तर मग तुम्हाला टाईप करावं लागेल, नाहीतर फक्त एंटर द्यायचा आणि संपून टाकायचा विषय. डेट झाली, चेंज झाली. झाली चेंज. चेंज झाल्यावर आता डेबिट साईडचा अकाउंट तो आपल्याला विचारतो ते द्यायचं. बघा डेबिटला कोण इथं? परचेस अकाउंट. मग निवडा इथं परचेस अकाउंट. किती अमाऊंट आहे? ती अमाऊंट आपल्याला टाईप करायची. इथं 20,000 आहे. बघा इथं 20,000 मी टाईप करतो. 40 केली मी टाईप. चाल, थोडं चुकवतोय मी. एंटर. पुन्हा एकदा एंटर देतो. आता मला जायचंय पुन्हा स्टोअर्स कडे. बघा मी पुन्हा स्टोअर्सला क्लिक करतो, एंटर देतो. 40,000. बघा अमाऊंट इथं चुकवली. बऱ्याच गोष्टी चुकल्या बरं. एक दोन, एक डेटरचा क्रेडिटर, क्रेडिटरचा डेटर. बघू आपण पुढे जाऊ. ओके. आता नॅरेशन टाईप करायचं. नॅरेशन मध्ये बिंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट असं मी टाईप केलं आणि एंटर की प्रेस केली. तो विचारतो ऍक्सेप्ट करायचं, येस म्हटलं. झालं. तुम्हाला शिकवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी चुका केल्या, कारण की त्या तुम्हाला पण समजलं पाहिजे ना, त्या एडिट कशा करायच्या, बॅलन्स चुकले तर शोधायचे कसे, हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. नाही तर मी पुन्हा पुढचं ट्रान्झॅक्शन मला एंटर करायचं 1 मे. किती तारखेचं आहे? 1 मे. मला पहिलं बघा, व्हाउचर एंट्री करण्यापूर्वी पहिले तुम्ही F2 दाबला पाहिजेत किंवा या डेटवर काय केलं पाहिजे? क्लिक केलं पाहिजे. तारीख सगळ्यात महत्वाची, नाही तर तुम्हाला तुमची ट्रान्झॅक्शन शोधणं अवघड जाईल. बघा मी इथं डेटवर क्लिक केलं. आता किती तारीख आली बरं? आपल्याला किती पाहिजे ते? 1 मे. बरोबर का? त्याने करंट डेट त्याची 2 होती, त्याने ऑटोमॅटिक त्याच्या पुढची, त्यालाही समजतं पुढची डेट पाहिजे असेल, पण आपल्याला त्याच्याही पुढची पाहिजे ते. मग आपण टाईप करा. बघा मी इथं टाईप करतो 1/5/14. शॉर्टकट मध्ये टाईप करा. 1/5/14 टाईप केली, एंटर दिला. एंटर दिल्याबरोबर तारीख बदलली त्याची. डेबिट कोणाला? इथं मशिनरीला. मग मी मशिनरी अकाउंट इथून निवडतो. बघा मशिनरी अकाउंट डेबिट साईडला, एंटर. अमाऊंट टाकतो इथं 20,000.
बघा इथे 20,000 अमाऊंट टाकली, एंटर. क्रेडिट 2 च्या पुढे आलो, क्रेडिट साईडला आहे कॅश अकाउंट म्हणून इथून कॅश अकाउंट तर काय मला इथं दिसतंय का? नाही दिसत. मग शो, हा दिसत होतं, बरं दिसतंय तर मग आलं. ठीक आहे, कॅश अकाउंट मी निवडलं, नॅरेशनला गेलो, नॅरेशन मी इथे एंटर करतो, बिंग परचेस मशिनरी, एंटर दिला, ऍक्सेप्ट यस म्हटलं इथं मी, माझी एंट्री काय झाली, ऍक्सेप्ट झाली. बघा पुढची एंट्री आली. कोणती पुढची एंट्री करायची का पहिले काम काय, F2 दाबायचं, हे लक्षातच ठेवायचं. बरोबर. मग मी इथे डेटला परत क्लिक करतोय. आता माझी करंट डेट 1 मे आहे, मला 2 मे करायची, ऑटोमॅटिक त्यांनी 1 ची 2 केली. आलं का? आता मला टाईप करायची गरज आहे का 2-5? नाही, मी फक्त एंटर देणार, त्याने ती डेट घेऊन टाक. ओके. आता मला इथे कॅश अकाउंट द्यायचं, इथे कॅश अकाउंट या लिस्ट मध्ये नाहीये, मग मला ते शो मोर ऑप्शननी घ्यावं लागेल. बघा आलं कॅश अकाउंट, त्यातला निवडा, डेबिट साईडला अमाऊंट आहे त्याची 17,000, एंटर द्या. क्रेडिटला कोण आहे आता इथं, सोल्ड गुड्स, मग सोल्ड गुड्सचं अकाउंट इथून निवडा, एंटर द्या, पुन्हा एकदा एंटर, आणि नॅरेशन टाईप करा, बिंग सोल्ड गुड्स ऑन कॅश. झालं, एंटर की प्रेस करा, ऍक्सेप्ट विचारतोय तो, त्याला ऍक्सेप्ट करा आणि ती एंट्री पूर्ण करा. ओके. पुढची एंट्री समोर आहे, पुन्हा मी डेट बदलतो त्याची. बघा डेट किती आता, 31 मे. बघा इथं 3 मे आली, मला इथं टाईप करावं लागेल 31/5/14, एंटर. कोणाला डेबिट आहे, रामनला, मग मी रामन डेबिट साईडला निवडतो, अमाऊंट टाकतो इथं, किती अमाऊंट, 25,000, मग मी 25,000 एंटर करतो, एंटर. पुन्हा क्रेडिटला कोण आहे, सोल्ड गुड्स, बघा सोल्ड गुड्स, एंटर. क्रेडिटला 25. एक लक्षात घ्या, जशी एंट्री आपली सुरू आहे तिकडे तुमच्या लक्षात येईल, रामनच्या पुढे करंट बॅलन्स 25 आला, बघा सोल्ड गुड्सचा 42 आला, आहे का नाही? त्या अकाउंटचे बॅलन्स ऑटोमॅटिक अपडेट होत राहतात इथं. म्हणजे आतापर्यंत किती माल विकला, 42चा विकला, आता करत किती विकतोय, 25चा. बरोबर. एंटर की प्रेस केली, नॅरेशन टाका, ऍक्सेप्ट यस नो वर क्लिक करा, बघा ऍक्सेप्ट यस म्हणा, झाली माझी हे पण एंट्री पूर्ण झाली. पुन्हा पुढच्या एंट्रीला मला डेट बदलायची, पुन्हा मी कुठे जाणार, कॅप टू डेट वर. आता बरोबर 1/6 आली, बघ 1 जूनच करायची मला, मग मी एंटर देतो फक्त. डेबिट कोणाला आहे, परचेस गुड्सला, मी परचेस गुड्स निवडतो, एंटर. जसे एंटर दिला, इथं 25,000 एंटर केली, त्याने 45,000 परचेस गुड्स दाखवलं. आतापर्यंत परचेस किती झालं, 45,000, आहे का. 2 कॅश आहे, त्याने बाय डिफॉल्ट याच्या अगोदर परचेसची एंट्री आलेली असल्यामुळे तिथं पुन्हा स्टोअर्स घेऊन टाकलं. कॅश आहे म्हणून मला शो मोर मध्ये जावं लागेल, इथून कॅश निवडावं लागेल, एंटर. 25,000, एंटर. इथं तुमच्या लक्षात येते तुमच्याकडे आता कॅश किती उपलब्ध आहे, 52,000. किती उपलब्ध आहे, 52,000. बघा एंटर. बिंग कॅश परचेस, नॅरेशन टाकलं, एंटर दिलं, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झाली माझी एंट्री, काय झाली, ऍक्सेप्ट झाली. पुढची एंट्री बघू. पुढच्या एंट्रीसाठी मला डेट बदलावी लागेल, डेट F2 दाबला, डेट ऑलरेडी 2 जून आली, मला फक्त एंटर द्यायचा बाकी, बघा एंटर. बरोबर. पहिले डेबिट आहे कॅशला, म्हणून शो मोरला मी क्लिक करतो, त्याच्यातलं कॅश पर्याय निवडतो, एंटर देतो, 10,000 अमाऊंट टाकली, सोल्ड गुड्स, आणि टू काय, रामन, म्हणून रामन अकाउंट मी निवडतो, इथून रामन 10,000, नॅरेशन टाकतो इथं, बिंग रिसिव्ड कॅश फ्रॉम रामन ऑन अकाउंट, आहे ना, रामनकडून आपल्याला पैसे मिळाले. मग रामनकडे किती राहिले शिल्लक, बघा लगेच इथं दिसतंय, बघा हे बघा इथं दिसतंय 15,000, आहे का नाही. जागेवर तुम्हाला बॅलन्स दिसतंय, तुमची कॅश किती आहे, 62,000, लगेच दिसतंय, येते का लक्षात. बघा एंटर दिला, ऍक्सेप्ट यस म्हटलं, जा. पुढची एंट्री करू. पुढच्या एंट्रीसाठी डेट बदलावी लागेल, मी डेट वर गेलो,
आता 1 जुलै आहे, इथं 3 जून आलं, मग मला बदलायची, मग मला इथे एंटर करावं लागेल बघा, 1/7/14. ओके, एंटर. पुन्हा मला काय इथं म्युन्सिपल टॅक्स अकाउंट, मग म्युन्सिपल टॅक्सला डेबिट, एंटर द्या, अमाऊंट टाका 3,000. पुन्हा एकदा एंटर, पुन्हा एंटर, शो मोरला क्लिक करा. बरं, त्यातून कॅश निवडा, एंटर. नॅरेशन टाका, बिंग मशिनरी म्युन्सिपल टॅक्स पेड, एंटर द्या, ऍक्सेप्ट यस म्हण. पुन्हा पुढची एंट्री ऍडव्हर्टाइजमेंटची, पुन्हा तारीख बदलतो मी बघा, थोडं फास्ट घेतो. तारीख ऑलरेडी 2 जुलै आली, एंटर दिला. ऍडव्हर्टाइजमेंटला डेबिट म्हणून ऍडव्हर्टाइजमेंटचं अकाउंट निवडलं, अमाऊंट टाकतो मी इथं 2,000, एंटर. क्रेडिट साईडला कॅश आहे म्हणून शो मोरला क्लिक केलं, कॅश अकाउंट मी निवडलं, एंटर दिला बघा 2,000. पुन्हा एंटर, नॅरेशन टाकू आपण इथं, बिंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड, एंटर, ऍक्सेप्ट यस म्हटलं. बघा पुढची एंट्रीची तारीख टाकतो 31 जुलै, डेट बदलली, इथं मला तारीख टाकायची 31 जुलै, 31/7. आता इथं बघा, एक लक्षात घ्या, 31/7 मी फक्त टाकलं, इयर टाकलं का. मध्ये तुम्ही कोणतंही काम कॉम्प्युटरवर करताना जेवढं तुम्ही शॉर्टकट वापराल तेवढं वापरायचं. 31/7 तुमच्या आर्थिक वर्षामध्ये 31/7 एकदाच येणार आहे का, त्यामुळे इयर त्याचे तो घेऊन टाकणार. इयर काय करणार आहे, 31/7 घेऊन. आता तुमचा महिना, तुमची याच्या अगोदरची एंट्री 2 जुलैला झालेली होती, तुम्ही नुसतं 31 जरी टाकला असतं ना तरी त्यांनी घेऊन टाकला असतं 31/7. येते का लक्षात. हा, पण तुम्ही जूनची एंट्री करताय मग 31 टाकताय, मग नाही घेणार. म्हणजे त्याच्यात तुम्हाला शॉर्टकट, त्या महिन्याची एंट्री करताय तुम्ही, फक्त तेवढी डेट टाकली चाल, फक्त महिना बदलायचा त्यावेळेस 31/7 किंवा डे आणि मंथ टाक, एंटर द्या. शो मोरला क्लिक करा, कॅश अकाउंटला डेबिट आहे म्हणून कॅशला अकाउंटला निवडा, इथं अमाऊंट टाका 18,000, एंटर. सोल्ड गुड्स निवडा, इथं सोल्ड गुड्स, पुन्हा एकदा एंटर. नॅरेशनला जा, नॅरेशन टाका, बिंग कॅश सेल्स, एंटर द्या, ऍक्सेप्ट यस म्हणा, झाली तुमची एंट्री काय झाली, ऍक्सेप्ट झाली. पुन्हा एकदा डेट वर क्लिक करा, डेट टाका, इथं एक एक ऑलरेडी आहे, मग एंटर दिला मी. विनायक अकाउंटला डेबिट आहे म्हणून विनायक अकाउंट, इथं अमाऊंट टाकतोय मी 19,500, पुन्हा एंटर. टू सोल्ड गुड्स, मग सोल्ड गुड्सला एंटर देतो बघा, नॅरेशन टाकतो, बी क्रेडिट सेल्स, एंटर, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. पुढची एंट्री पेड इन्शुरन्स प्रीमियम, पहिले डेट, पहिले सगळ्यात महत्वाचं डेट. आता 3/8 आहे, मग मी इथं काय करतो, 31/8 करतो. मी इथे नुसती 31 जरी टाकली असती तरी चाललं असतं बरं. इन्शुरन्स प्रीमियम अकाउंटला मी निवडलं, त्याची अमाऊंट टाकतो इथं 2,500. टू शो मोरला मी इथं क्लिक केलं, कॅश अकाउंट इथून निवडलं बघा, नॅरेशन टाकलं, बिंग कॅश पेड फॉर इन्शुरन्स प्रीमियम, एंटर, ऍक्सेप्ट यस. पुन्हा जातो मी डेट कडे, पुढच्या एंट्रीकडे, 1 सप्टेंबरची एंट्री आहे, F2 प्रेस केला बघा, 1/9 ऑलरेडी आली, एंटर दिला फक्त. शो मोरला क्लिक करतो कारण कॅशला डेबिट आहे, मग कॅशला डेबिट, अमाऊंट टाका 4,000, एंटर. आणि सोल्ड गुड्सला क्रेडिट बघा, सोल्ड गुड्स बाय डिफॉल्ट आलंच आहे तिथं, नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा, सेव्ह करा बघा, बिंग कॅश सेल्स झाली. पुढची एंट्री आहे पेड हाऊस होल्ड एक्सपेन्सेस, पुन्हा तारीख बदलावी लागेल मला, F2 डेट बघा, 2/9 आली ऑलरेडी. ड्रॉइंग त्याच तारखेला एंट्री होईल, जर आपण तारीख बदलली नाही तर एकाच तारखेला सगळ्या एंट्री होतील, आणि जर ज्या चुका होतील त्या शोधणं मुश्किल होईल. बरोबर. ड्रॉइंग अकाउंटला डेबिट, इथं डेबिटची अमाऊंट मी टाकतोय बघा 5,000, एंटर. क्रेडिटला आहे कॅश अकाउंट म्हणून शो मोरला मला क्लिक करावं लागेल, कॅश अकाउंट इथून निवडावं लागेल, एंटर.
नॅरेशन टाका. बिंग कॅश पेड फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस, एंटर द्या, ऍक्सेप्ट. पुढची एंट्री आहे सोल गुड्स टू विनायक. पुन्हा तारीख बदलतो मी. इथं 3/9 आहे, मला 1/10 टाकायची, मग मी टाकतो इथं 1/10. विनायकला डेबिट आहे म्हणून विनायक डेबिट कॉलमला निवडतो. अमाऊंट टाकतो इथं 12,000, एंटर. सोल्ड गुड्स ऑटोमॅटिक आलं, मला निवडायची गरज राहिली नाही. पुन्हा एंटर. नॅरेशन टाकतो बघा. बिंग क्रेडिट सेल्स, ऍक्सेप्ट, यस. पुढची एंट्री पेड सॅलरीची. सॅलरीला डेबिट आणि कॅशला. तारीख पहिले बदलतो. इथं 2 ऑक्टोबर ऑलरेडी आलं. सॅलरी अकाउंटला डेबिट. किती अमाऊंट आहे? 10,000. 10,000 एंटर केला, एंटर. आणि क्रेडिटला काय? कॅश. कॅश कुठं सापडेल? शो मोर मध्ये बघा, कॅश, एंटर, एंटर. नॅरेशन टाका. बिंग सॅलरी पेड, कॅश पेड फॉर सॅलरी. ओके, एंटर द्या, ऍक्सेप्ट, यस म्हणा. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या एंट्रीज काय झाल्या? पूर्ण झाल्या का नाही? मग आता मला बाहेर पडायचं. मी एस्केप की प्रेस करतो. तो विचारतो बाहेर पडायचं का? खरंच यस म्हणा. कुठं आला आपल्याला? गेटवे ऑफ टॅली मध्ये आलेला आहे, लक्षात घ्या. आपण जे केलेल्या एंट्री ह्या बघायच्या आहेत आपल्याला. जसं अकाउंट तयार केले तसं आपण अकाउंट बघितले चार्ट ऑफ अकाउंट मधून, तसं आपल्याला आपल्या एंट्री बघायच्या आहेत. ह्या एंट्री बघण्यासाठी माझ्याकडे डिस्प्ले मोर रिपोर्ट्स म्हणून ऑप्शन आहे, किंवा इथं डे बुक पण आहे. बरोबर, मी डिस्प्ले मोर रिपोर्ट मधून डे बुक निवडतो. बघा, डिस्प्ले मोर रिपोर्ट, त्याच्यामध्ये मला डे बुक निवडायचं. याच्यामध्ये बरेच रिपोर्ट आहे बघा. ट्रायल बॅलन्स, कॅश फ्लो, फंड फ्लो, अकाउंट बुक, स्टॅटिस्टिक्स आहे का ना. मला डे बुक बघायचे. पहिले डे बुक दाखवताना तो फक्त त्या तारखेचं दाखवतो, शेवटची एंट्री झाली त्या तारखेचं, आहे का. मला यासाठी पूर्ण तारखेचं पाहिजे. 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंतच पाहिजे. तिथं मला या डेट पर्यायाने डेट बदलेल. याच्या पुढे बघा, हा आरो दिलेला आहे का. ह्या आरोला जर क्लिक केलं तुम्ही, इथं इथं 2 पर्याय दाखवतो. एक डेट आहे, दुसरा पिरियड आहे का ना. त्या डेटच्या खाली काहीच नाहीये, पण F2च्या खाली, वरच्या डेटच्या पुढच्या F2च्या, पण पिरियडच्या पुढच्या F2च्या खाली बघा अंडरलाईन आहे छोटीशी. त्या छोट्याशा अंडरलाईनचा अर्थ अल्टर F2. काय? अल्टर F2. हा डायरेक्ट म्हणजे डेट बदलण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करण्याची गरज नाही, डायरेक्ट F2 दाबलं तरी चालेल, किंवा अल्टर F2 दाबलं तर पिरियड घेईल. मी इथं पिरियड निवडतो, किंवा अल्टर F2 दाबतो. जसं मी प्रेस केलं, मला 2 डेट आल्या तिथे. चेंज पिरियड म्हटलं त्याने, आणि तिथं 2 डेट आल्या. फ्रॉम टू, कधीपासून तर कधीपर्यंत. मला कधीपासून पाहिजे ते इथं 1/4/14, एंटर. कधीपर्यंत? 31/3/15. माझा हा फायनान्शियल इयर आहे का नाही, ती पूर्ण तारीख टाकून द्या, काय हरकत नाही, एंटर. माझ्या पूर्ण एंट्री जिथं दिसताय तारखे वाईज दिसताय का. तुम्ही जर एकाच तारखेला केल्या जर असत्या तर काय झालं असतं? गोंधळ तयार झाला सगळ्या एकाच तारखेला. आता कशा सिक्वेन्सली आल्या का नाही, तुमच्या वर्कबुक मध्ये आहे तशा, पण त्या वर खाली झाल्या असत्या, अल्फाबेटिकली लागल्या असत्या. मग तुम्ही म्हणाले इथं एकच अकाउंट दाखवतोय, दुसरं कुठे? त्याला आपल्याला डिटेल बघता येतं. त्याच्यासाठी डिटेल ऑप्शन आपल्याला करता येतो बघा. त्याच्यासाठी मला जावं लागतं कॉन्फिगरेशन मध्ये. बघा, इथं कॉन्फिगरेशन बटन आहे, किंवा इथं F12 दाबायचं डायरेक्टली. मग मी इथं कॉन्फिगरेशनला क्लिक करतो. इथं बघा, शो नॅरेशन, इथं नो आहे सध्या. काय? नो. तिथं काय करायचं? यस, एंटर. इथं फॉर्मॅट ऑफ रिपोर्ट काय करायचा? डिटेल. बरोबर. बाकी शो मोड ऑफ पेमेंट त्याची काही गरज नाही आपल्याला सध्या. नंतर डिस्प्ले नेम ऑफ लेजर्स, नेम ओनली पाहिजे ते मला, फक्त नाव पाहिजे ते. बरोबर. सॉर्टिंग मेथड, सॉर्टिंग म्हणजे एंट्री सुद्धा तुमच्या सॉर्ट होऊन दिसतील. सॉर्टिंग मेथड या डिफॉल्ट ठेवा. काय ठेवा? डिफॉल्ट. एंटर द्या. बघ, तुमच्या पूर्ण एंट्रीज इथं दिसायला लागलेल्या आहेत. दिसताय का एंट्रीज पूर्ण? एका स्क्रीन मध्ये नाही दिसणार, खाली जावं लागेल.
ऍरो कीने जा किंवा इथून खाली ऍरो आहे बघा या ठिकाणी, या ऍरोचा वापर तुम्हाला करावा लागेल. येते लक्षात बघा. आता याच्यासाठी मी किंवा मग कीबोर्डवर एक पेज डाऊन नावाची की असते, पेज डाऊन, त्या ऍरो कीच्या तिथं त्याला क्लिक करा, पुन्हा एकदा पेज डाऊन करा. बघा दिसतंय खाली आला, शेवटी आला बघा, शेवटची एंट्री सॅलरीची एंट्री बघा आहे ना. बरोबर. पुन्हा आता यातून बाहेर पडायचं, एस्केप की प्रेस करा, बाहेर आलो, पुन्हा एकदा एस्केप की प्रेस करा, बाहेर आलो. झालं. आता काय करायचं, तुमच्या वर्कबुक मध्ये खाली बॅलन्स दिले बघा, दिले का ते चेक करायचे, बरोबर आहे का नाही. एंट्री तुम्ही बघितल्या, तिथं समजणार आहे का तुम्हाला कोणता डेटर आहे कोणता क्रेडिटर आहे, मला सांगा बरं. ह्या एंट्री आता तुम्हाला याच्यात समजेल तुमचं बरोबर आलं का चुकलं. बघा या या पद्धतीने यायला पाहिजेत, अशा पद्धतीने यायला पाहिजे. तुमच्या वर्कबुकच्या फिगर मी इथे घेतल्या. आता मला माझ्या टॅलीच्या फिगर बघायच्या अजून, त्या कशा बघायच्या, कुठं बघायच्या या फिगर, त्याच्यासाठी जावं लागेल मला ह्या प्रॉफिट अँड लॉस या अकाउंट या रिपोर्टला. कुठं जायचंय, प्रॉफिट अँड लॉस रिपोर्टला. बघा आला का प्रॉफिट अँड लॉस, बघा बरं परचेजची फिगर 65,000 आली का. ओके आहे का ही 65,000. बघा पुढे सेल्स अकाउंट, बघा सेलची फिगर 95,500 आली का. ओके बघा आली 95,500. पुढे बघा ग्रॉस प्रॉफिट, बघा 30,500 आला का ग्रॉस प्रॉफिट 30,500. बघा बरं इथे बघा हा आहे ना. त्याच्यानंतर आहे नेट प्रॉफिट, आहे का नाही नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आला काय 13,000 आला. बघा इथे 13,000. चला यातून बाहेर पडू, या 3 फिगर तर झाल्या. बाकीच्या फिगर इथे दिसणार नाही, त्याच्यासाठी जावं लागेल मला बॅलन्स शीट या रिपोर्टला. मग मी बॅलन्स शीटला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर मला पूर्ण डिटेलमध्ये तो बॅलन्स शीट दिसत नाहीये. मला त्याच्यासाठी अल्टर F5 ही फंक्शन की प्रेस करावी लागेल. कोणती, अल्टर F5. बघा या ठिकाणी बघा डिटेल आहे का, याच्यावर एक तर क्लिक करा डिटेलवर, किंवा मग अल्टर F5 दाबा. मग मी इथं क्लिक करतो, मग मला डिटेल मध्ये दिसायला लागलं का दिसायला. मग आता बाकीच्या राहिलेल्या फिगर आपण चेक करू. बँक अकाउंट, बघा बँक अकाउंट कुठं गेलं, बघा इथं बँक अकाउंट करंट ऍसेट आहे का. करंट ऍसेट मध्ये इथं बँक अकाउंट येतं, बँक अकाउंट नाहीच इथं, झिरो आहे व्हॅल्यू. बरोबर. पुढे कॅश अकाउंट बघा 56,500 आलं का, 56,500 कॅशची फिगर. ओके बघा. त्याच्यानंतर आहे सनरी डेटर्स, बघा सनरी डेटर्सला क्लिक करतोय, बघा 46,500 आलंय, 46,500. ओके. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे सनरी क्रेडिटर, बघा सनरी क्रेडिटर किती आहे 15,000. बघा इथे 15,000. आणि टॅली टोटल 1,23,000 आलं का, 1,23,000. दोन्ही टॅली टोटल तुम्हाला दिसत आहे, म्हणजे तुम्ही केलेल्या एंट्री काय आहे बरोबर आहेत. बाहेर पडतो मी याच्यातून, एस्केप देतो. ठीक आहे. आता प्रश्न बघा. तर या सर्व प्रोसेस, पहिला जो प्रॉब्लेम आहे हा पूर्ण प्रोसेस मधून आपण गेलो. पहिले जर्नल एंट्री केल्या, नंतर टॅली मध्ये एंट्रीसाठी कंपनी तयार केली, अकाउंट तयार करून घेतले गरजेचे, आणि मग आपण वाउचर एंट्री केली. कोणत्या वाउचर मधून केली, जर्नल वाउचर मधून. लक्षात ठेवा. बरोबर. तर तुम्हाला हा प्रॉब्लेम टॅली मध्ये टाकायचा आहे. तुम्हाला दिलेला दुसरा प्रॉब्लेम सुद्धा जो आहे ऑनलाईन दिलेला, तो सुद्धा तुम्हाला टॅली टाकायचा आहे. ठीक आहे. आज आपण इथं थांबू.